नमस्कार, स्वागत आहे या विशेष विश्लेषणात. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या अगदी प्रत्येकाच्या घराशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या घराचा डोलारा नेमका कशावर उभा असतो? तो एक असा अदृश्य पाया आहे जो आपल्याला कधीच डोळ्यांना दिसत नाही, पण तो खंबीर असतो, म्हणूनच आपलं घर टिकून असतं. आणि तो पाया म्हणजे आपल्या घरातली स्त्री. आज आपण याच अदृश्य आधारस्तंभाच्या आरोग्याविषयी थोडी मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे सगळं आपण का बोलतोय? तर या विश्लेषणामागची मूळ प्रेरणा आहेत लेखक विजयकुमार कट्टी. त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांच्या या मूक त्यागावर आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आरोग्य संकटावर खूपच मार्मिक भाष्य केलंय. त्यांचे विचार आपल्या संस्कृतीशी अगदी घट्ट जोडलेले आहेत आणि खरं सांगायचं तर ते आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे आहेत. तुम्ही ती जुनी म्हण ऐकलीच असेल, एक स्त्री शिकली की संपूर्ण घर शिकतं. पण कट्टी यांनी याला एक खूपच सुंदर आणि महत्त्वाचं वळण दिलंय. ते म्हणतात, एक स्त्री निरोगी राहिली तरच संपूर्ण घर सुदृढ राहतं. किती खरं आहे ना हे? विचार करा, स्त्री ही खऱ्या अर्थाने घराचा कणा असते. जर हा कणाच दुखायला लागला, कमकुवत झाला, तर पूर्ण घर कोलमडून पडेल. आणि म्हणूनच हा विचार आपल्या या चर्चेचा मुख्य गाभा आहे. भाग 1, अदृश्य आधारस्तंभ. आपल्या घरातील नेमकं वास्तव काय आहे? आता आपल्या रोजच्या जगण्याकडे जरा बारकाईने पहा. तुम्हाला एक खूप मोठा, अस्वस्थ करणारा विरोधाभास दिसेल. एका बाजूला काय असतं? कुटुंबाला मिळणारी एकदम तत्पर काळजी. म्हणजे सगळ्यांना वेळेवर गरम चहा, मुलांचा डबा भरणं, कोणाची औषधं न चुकता देणं, हे सगळं अगदी घड्याळाच्या काट्यावर चालतं. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा स्वतःच्या जेवणाची वेळ येते, तेव्हा मात्र तिच्या ताटात थंड, उरलेलं सुरलेलं अन्न असतं. स्वतःच्या तब्येतीची कुरबूर असली की अगदी सहजपणे म्हटलं जातं, अरे ते नंतर बघू. हा विरोधाभास आपण सर्वांनीच आपल्या घरात कधी ना कधी नक्कीच पाहिला असेल, नाही का? आणि समजा कोणी चुकून विचारलंच की तुझी तब्येत कशी आहे, तर ठरलेलं उत्तर मिळतं, मला काय होतंय, मी एकदम बरी आहे. पण तुम्हाला माहितीये, या एका वाक्यामागे किती गोष्टी लपलेल्या असतात? पाठीत भयंकर कळा येत असतात, सतत उभं राहून पाय सुजलेले असतात, अंगात प्रचंड थकवा असतो, तरीही चेहऱ्यावर एक हसू असतं आणि कपाळावर एकही आठी नसते. धक्कादायक गोष्ट ही आहे की हळूहळू कुटुंबालाही या गोष्टींची सवय होऊन जाते. आपण तिला अक्षरशः गृहीत धरतो. हेच ते आपण मघाशी म्हटलेलं अदृश्य आरोग्य. भाग 2, आरोग्याबाबतचे हे मौन आता सोडण्याची वेळ आली आहे. तुम्हाला माहीत असेल, 28 मे हा महिला आरोग्यावर आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो. पण यातला सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता असेल, तर तो आहे कृती, म्हणजे ॲक्शन. कट्टी यांनी अगदी अचूकपणे निदर्शनास आणून दिलंय की हा दिवस फक्त मोठे मोठे लेख लिहिण्यासाठी किंवा भाषणं देण्यासाठी नाहीये, नुसती सहानुभूती दाखवून आता चालणार नाहीये. समाजात आणि घरात हे जे एक मौनाचं वातावरण आहे ना, ते मोडून काढण्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत आपण काही कृती करत नाही, तोपर्यंत अनेक गंभीर समस्या अशाच अंधारात राहतील. आजही पहा, मासिक पाळीच्या समस्या असतील किंवा गर्भाशयाची आजार, यावर घरात मोकळेपणानं बोललं जात नाही. लाजेपोटी हे आजार अंगावर काढले जातात. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता, ही तर आपल्याकडे घरोघरी आढळणारी अत्यंत गंभीर आणि छुपी समस्या आहे. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे मानसिक थकवा. जोवर एखादी मोठी वैद्यकीय आणीबाणी म्हणजे मेडिकल इमर्जन्सी येत नाही, तोवर डॉक्टरकडे जायचंच नाही. हे वास्तव आता आपल्याला बदलायलाच हवं. भाग 3, कृती करण्यासाठीची 4 अत्यंत सोपी पावले. आता तुम्ही विचार कराल की यासाठी काय करावं लागेल? काही मोठे क्रांतिकारक बदल करण्याची अजिबात गरज नाहीये. लेखक कट्टी यांनी अगदी साधे, रोजच्या आयुष्यातले उपाय सुचवले आहेत. हे 4 उपाय म्हणजे संवाद, आरोग्याची प्राथमिक तपासणी, आहारातील समानता आणि मानसिक स्वास्थ्याला पाठिंबा. नुसतं निष्क्रिय राहून कौतुक करण्यापेक्षा तिच्या आरोग्याचे खऱ्या अर्थाने सक्रिय रक्षणकर्ते कसं बनता येईल याचा हा एक स्पष्ट आराखडा आहे. चला हे 4 टप्पे आपण थोडे बारकाईने समजून घेऊया. पहिला टप्पा खूपच सोपा आणि तितकाच भावनिक आहे. रात्री जेवताना किंवा फावल्या वेळात तिच्याजवळ फक्त 2 मिनिट शांत बसा आणि अगदी प्रेमाने, विश्वासाने विचारा, तुलाच काही त्रास तर नाही ना होत? काही दुखतंय का? तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण या एका साध्या प्रश्नाचा परिणाम अफाट असतो. कोणीतरी आपली प्रेमाने चौकशी करताय, ही जाणीवच तिला खूप मोठा मानसिक आधार देते. दुसरा टप्पा तर खरोखरच डोळे उघडणारा आहे. आपण सगळेच आपल्या गाडीची वेळेवर आणि न चुकता सर्व्हिसिंग करतो, होय ना? मग आपल्या घरातल्या या सर्वात महत्त्वाच्या इंजिनची म्हणजे घरातील स्त्रीच्या शरीराची काळजी आपण का नाही घेत? जशी गाडीला देखभालीची गरज असते तशीच तिलाही असतेच ना? वर्षातून किमान एकदा एक साधी रक्ताची चाचणी म्हणजे CBC किंवा हिमोग्लोबिन तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. ॲनिमियासारखे आजार अशा छोट्याशा चाचणीने वेळीच पकडता येतात आणि टाळताही येतात.
तिसरा टप्पा आहे आहारातील समानतेचा. घरात जे काही चांगलं चुंगलं पौष्टिक असेल, मग ते दूध असू देत, फळं असू देत वा सुका मेवा असू देत, त्यावर घरातील पुरुषांइतकाच आणि मुलांइतकाच त्या स्त्रीचाही पूर्ण अधिकार आहे. सर्वांचं जेवण झाल्यावर मी उरलेलं आणि थंड खाईन, ही जी मानसिकता आहे ना, ती आता आपल्याला मोडून काढायची आहे. तिनेही गरम, ताजं आणि पूर्ण अन्नच खाल्लं पाहिजे, असा आग्रह आता घरातील प्रत्येकाने धरला पाहिजे. आणि चौथा, अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मानसिक स्वास्थ्याला पाठिंबा देणे. शारीरिक आरोग्य हे मानसिक आरोग्याशी थेट जोडलेलं असतं. घरकाम, ऑफिसचा ताण, मुलांचा अभ्यास या सगळ्याच्या ओझ्याखाली ती अनेकदा पार थकून जाते. म्हणूनच घरातील कामांमध्ये छोटी मोठी मदत करून तिचा हा भार थोडा तरी हलका करणं ही आपली जबाबदारी आहे. यामुळे काय होईल, तिला स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल, थोडी विश्रांती मिळेल, जी तिच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरू शकते. भाग 4. ही एकाची नाही तर कुटुंबाची सामायिक जबाबदारी आहे. विजयकुमार कट्टी यांचा हा एक विचार कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. ते म्हणतात, महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे आपण त्यांच्यावर काही उपकार करत नाही आहोत, तर ती आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी केलेली सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. हा विचार आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. घरातील स्त्री निरोगी असणं हाच तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचा आणि प्रगतीचा पाया आहे. तिच्या आरोग्याला दिलेलं प्राधान्य हे वाया जात नाही, तर ते कुटुंबाच्या भक्कम भविष्यासाठी केलेली सर्वात सुरक्षित गुंतवणूक ठरते. 100%. आणि याच सुंदर विचाराने आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. कट्टी यांनी लेखाच्या शेवटी एक खूप छान संकल्प सुचवलाय, जो आज आपण सर्वांनी करायला हवा. तो म्हणजे, माझ्या घरातील स्त्रीच्या आरोग्याची जबाबदारी आजपासून माझीही असेल. आता जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारून पहा. उद्या सकाळी उठल्यापासून तुमच्या घरातील दिनक्रमात नेमका काय आणि कसा बदल होणार आहे? ती नेहमीप्रमाणे एकटीच राबणार आहे, की आपण तिची ही जबाबदारी वाटून घेणार आहोत? विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.